खाऊ हा चला छान असा प्रोग्राम संपन्न झालेला आहे मस्त चला चला रोहिणी आलेली आहे घरी आई तिचा कुटका वगैरे वळतीये वेलकमची तयारी बाकी आहे वेलकम करूया बरी हट काकूला खाऊ दे चला आता आपल्याला जायचं दवाखान्यामध्ये परत एकदा आता कोमलला घेऊन जातोय तुम्हाला जसं बोललो 10 वाजता घेऊन जायचंय तर 10 वाजलेले आहेत परी कोमलला घेऊन जातोय दादा पण येत आहे दवाखान्यामध्ये दादा आईला घेऊन येतील काय दादा आईला घेऊन येता का हा आईला घेता का आईची पण झोप झालेली नाहीये 12:30 वाजल्यापासून त्यातच आहे त्यामुळं कोणाचीच झोप झालेली नाहीये तर चला आता जाऊया दवाखान्यामध्ये बघूया काय मिळेल कोमलला पण बाळाला बघायचं बापरे बाप कोमलचं थाटच बाबा इकडे बघा हे बघा नुसतं थाटच चालू आहे बाळाला बघासाठी गावा गावा जाते ना गावा कानी हो का चला आता मग लवकर आवर बरं हा ना मग झोप कोणाची झाली नव्हती ना आता तिकडे सगळं स्टेबल झालं त्यामुळे झोपलं कधी येऊन सगळेच जण झोपले होते सगळेजण म्हणजे रामभाऊ पण तिकडे झोपलेला आहे रोहिणीची मम्मी पण आहे आई आत्ता घरी आलेली आहे 8 वाजता आणि पिऊ आत्ता झोपली चला लवकर निघूया दवाखान्यामध्ये मी दवाखान्यात जातो आणि मग तुम्हाला भेटतो ओके परीची मरमर बघा बघासाठी बाळाला परी कुठे चालली तू बाळू पाहिला का बाबू पाहिला का हा बाबू पाहायला चालली रे बाबा इकडून पहिली तू सगळ्यात पहिली हा हा आहे का बघ ती बरं वाटतं आता कसं आहे बाळ चांगलं आहे ना तुझ्यावरच गेलं बरं तुझ्यावरच गेलं म्हणलं ते नाश्ता करून घेईन थोडा ते कोमल काढ हो हातला 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 फक्त हातला रोहिणी नॉर्मल डिलिव्हरी लय डेंजर आहे का त्रास झाला डॉक्टर उद्या सुट्टी होईल म्हणून नाही तेवढं सहन करायची शक्ती असते प्रत्येक महिन्यामध्ये आणि इकडं परी परी बाळ कसं आहे का कसं आहे बाळ छान आहे का सुई लावली सुई आणि इकडं हे दूध बिस्किट देणं चालू आहे रोहिणीला कारण तिला भूक लागलेली आहे जाण तू घरी आता बरी हट काकूला खाऊ दे नमस्कार सगळ्यांना कशा आहात तुम्ही तर माझ्यासोबत इकडे आहेत रोहिणीची मम्मी आहे रोहिणी आहे बाळ आहे आणि हा पण आहे तर आता आपला डिस्चार्ज होतोय तर आपल्याला निघायचं आहे पटकन दिवशी सगळं आवरलं का त्यांना एकदा विचारूया आपण आणि लगेच निघू येतो चला निघायचं मॅडम करायचं दवाखान्यामध्येच कंटाळली का एवढं लवकर हे अजून लय बाकी आहे चला घ्या बाळाला लवकर बाळ ठेवलेलं आहे आता इथून एक प्रॉब्लेम झालेला आहे बाळाला घेऊन जायचं आपल्याला बाल रुग्णालयामध्ये रामभाऊ येईल घेऊन आता रामभाऊ आहे सगळेजण आहे हळू घ्या तिला तर तिला त्या बाळाच्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथं आपल्याला ते एक इंजेक्शन द्यायचं आहे म्हणजे लस ज्या असतात BCG वगैरे ज्या काय त्या पूर्ण द्यायचे तर त्यासाठी आपल्याला इकडून तिकडं त्या दवाखान्यात जायचं आहे तर तिकडं जायचं नंतर घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर मग वेलकम वगैरे होईल तर चला माझ्यासोबत तुम्ही असंच बनवून राहा आपण निघूया आता घरी आणि कालचे व्हिडिओ वगैरे तुम्ही बरेचसे सपोर्ट करताय तर लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये रामभाऊ तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन देईल घरी गेल्यावर सध्या तरी मी आता इथं काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही घरी काय काय तयारी केलेली आहे काय काय नाही सगळी काही तुमच्यासोबत शेअर करतो आहे कोमलला पण खूप हेल्प केलेली आहे तर चला आणि कोमलला अजून एक काम केलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो मी या व्हिडिओमधून
तर चला माझ्यासोबत घरी आणि सगळ्यांना खूप सारा प्रेम. चला निघायचं आपल्याला. बाळ वगैरे घेतलेलं आहे, रोहिणी पण आहे आणि आपली चंद्रा ही नाही बरं का, ती तिकडे आहे चंद्रा. आणि बरेचसे लोक कमेंट करतात राम भाऊसाठी चंद्रा नाही का, तर चंद्रा त्यासाठी पण आहे. गाडी बाबा ती गरीब लोकांना काय करणार पप्पा आमची कायची गाडी रे. मोठ्या सेटची गाडी बरोबर ना. झालं हो की सगळे काढले सोया वगैरे. आता तिथं आपण जाऊ इंजेक्शन देऊन टाकू आणि मग घरी जाऊ. हां हां कोणती डोस असते ती, कोणती डोस येते? BCG आहे. 3 आहे का? हां पोलिओ नाही नाही नॉर्मल येते, त्यानं काय होत नाही. ते दुसरा डोस आहे का? हो दुसरा डोस ते झाले द्यावं लागतात. आई वगैरे कोमल वगैरे जे आहे ते घरी थांबलेले आहेत, कारण की घरचं पण बघावं लागतं ना, सगळ्यांची डबे वगैरे करणं किंवा वेलकमची तयारी करणं. आई कोमल ते सगळेजण ते करत आहे. आम्ही जातो आता घरी गेल्यानंतर वेलकमचा व्हिडिओ तर तुमच्याजवळ येणारच आहे. चला जाऊया घरी आणि बघूया काय मिळेल. चला रोहिणी आलेली आहे घरी. आई तिथं कुटका वगैरे वळती आहे. वेलकमची तयारी बाकी आहे, वेलकम करूया. चला बाई. येतं चढतं जमं का. चला चला आजी घरात. आजी तुम्ही माझा तर बसता आजी. इकडे जा, इकडे इकडे ना, इकडे ना. हा इकडेच बसलेलीच आहे, केव्हाची पडलेलीच आहे. आजीला दाखव बा पहिले, आजीला दाखव बाळ कसं आहे तर. पावाजी कशी कशी मस्त आहे का. परी अरे बाबा ते कोमल त्याला असं कोण टाकलं का, पिऊला असं कोण टाकलं सोफ्यावर. कोमल इकडे अंधारात काम करतीये, पिऊसाठी करतीये तुझं आहे ना. साबुदाणा कोणाला केला, खीर करतीये का साबुदाण्याची. अरे हो आज ही आहे ना संकष्टी आहे. घरी आलं बस झालं ना, घरी आलं बस झालं ना. माझ्या बायकोने मला चिप्स सांगितले आणायचे, ते काय आणले नाही. हो चलो. कोण कोण लावले, कोण लावले आता. तिच्या अंगाला टच करत नाही कोणी कोमल. नको लावून तू सध्या, घेऊ बी नको सध्या. तू पहिलं कामावर फ्रेश हो आणि मग कर नाही का. चला आम्ही वेलकमची तयारी करतो आता. तुला आंबा किती आवडतो, पण खाऊ शकते ना रस, आवडीनं खाणार ना. मग रोहिणीचं कसं, खाल्लं ना आधी. रोहिणी तुला माहिती आहे आम्ही आंबे खाणार आहे, आंब्याचा रस खाणार आहे आज. परी आंबा खाशील ना. तुझं बाळ छोटं आहे का. बरं मग सॅक्रिफाईस करणार यावर्षी. बरं जाऊ द्या. बरं आजी तुम्ही खाणार का आंबा. आजी पण खाणार आहे आंबा. छान छान. कोमल चक्क ती म्हणली मी आंबा खाणार नाही यावर्षी. तिने आधी खाल्लाय पण तिला जी पाहिजे ती नाही, पण तिने सॅक्रिफाईस केलं एका वर्षासाठी. काय वाटतंय तुला. करावं लागतं लेकरासाठी. काय कमचा व्हिडिओ चालू होता, कोमलचा आवरायचं बाकी आहे. कोमल इकडून चिकट टेप लागलेली तुझ्या हाताला. हां आणि तयारी पण चालू आहे आणि पिऊ पण इथं बसलेली आहे. तर कोमलला माहिती आहे का, एक सजेशन दिलं होतं मला केकचं, तर आम्ही तसं ऑर्डरचा केक तयार केलेला आहे रोहिणीच्या बाळासाठी, म्हणजे आमच्याच बाळासाठी. हां चल खोलते बाई. हां परी कैची आण तिकडून, तिचा हात बी पूर्ण नाही बघा, तरी जाईन बिचारी आणायला. हां केक आणलाय बघा. आणि ही जी डिझाईन होती ना, ही कोमलला आवडलेली होती, कोमललाच सजेस्ट केली होती की अहो मला ह्या डिझाईनचा केक हवा आहे. कळलं. पिऊ तिकडे खेळती आहे. पिऊची बहीण पण घरी आलेली आहे ना बा, तुझी बहीण आहे ना. हां परी 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 हाट बस बस. वाव सो स्वीट, वेलकम बेबी. किती छान केक आणलेला आहे, मस्त.
हे बघा तुम्हाला कसं वाटतं सांगा. प्रमाणित केलं त्याने. तुम्हाला कसं वाटलं सांगा. बाई बाळाचं किती मस्त ना. कन्फ्युज हो गए. छान मस्त केक आणलेला आता आम्ही हे कापणार आहे. क्या हो गया. हा नको ना सुंदर्या. कसं करायला लागले फोन नुसतं फुलं फेकून मारायला लागलाय. काय कमाल यार. हे बघ इकडे नको मारू ना. कसं काय करू रे याचं मी. कर गोल रिंगण कर लवकर. नको ना सुदर्शन समजायला का तुला. घे पड तुला जा अजून आण. अजून आण. बस बस उठ. चल फुलांना जा. हे जा ते घेऊन जा. जा पिवळे फुलान पिवळे. जा. किती राऊंड झाले 1 2 3 4 5 6. तर हे बघा केक कट करणं चालू आहे मस्तपैकी. छान असं. परी परी ते कापून देतो. चल निघा. तिची पॅन्ट नीट कर राम. अजिन काढलं बाय. अजिन काढलं बाय. अजिन काढलं बाय. अजिन काढलं. दुसरा चाकू दे. काळे किती पाहिजे. काळे किती ना. ए ओम भाऊ ती चाकू घेऊन गेली. दुसरा नाही का चाकू. अरे चाकू दे. अरे चाकू तिकडे आहे ना. ते तसं तर अजून एक चाकू आहे तिथं मग. हे आणलं चाकू. हे आणलं हे आणलं. ए भाऊ थांब रे आणते. इकडे आण. ए भाऊ भाऊ बसू तिला बस. चला थांबा. स्टार्ट. चला कापड टाळ्या वाजवा. टाळ्या वाजव परी. परी टाळ्या वाजव. परी खाऊ घाल काकाला काकूला खाऊ घाल. खाऊ घाल परी काकाला काकूला. खायचं. फोटो घे ना. इकडे बघ परी. परी इकडे बघ. फोटो पण घ्यायचा. इकडे बघा चला. फोटो घेऊ. फोटो घेऊ. फोटो कसे इकडे बघा. चला झालंय का. कोमल खाऊ घाल त्यांनी केक आता थोडं. परी 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 नको. देतो थांब जरा देतो. इकडे पाय. इकडे बघ. नाही बाबा ती पोरगी नाही ऐकत. हे बघ अशी काय तयारी केली ती बाहेर. छान अशी. तुम्हाला कशी वाटली सांगा. मस्तपैकी तयारी केलेली आहे. सगळेजण आहे घरी. बरं बरं देतो मी. हा चला. छान असा प्रोग्राम संपन्न झालेला आहे. मस्त. चला जण तुझ्या कॉम्पिटिटरचा इंतजार करताय आणि वेलकम करताय. तुझं काय म्हणणं आहे त्यावर सांग. मोठ्यापणी लय भांडणं करणारेस ना तू कोमल. फक्त 4-6 महिन्याचा फरक आहे. लय भांडणं करणार आहे माहिती का. हो लय भांडणं करणार आहे. हा मज्जा आहे आता. हो पिऊ. ए पिऊ मम्मीला पाहा लागली ती. मम्मी शाली नेसली बा. देश काढला बा. आता तू काय करतेयस. पिऊला तो केक कट करून द्यायचा सगळ्यांना एकदा. त्यांना निघायचंय. हो मी करतो दूध. जा तुम्ही. मी करतो पिऊसाठी दूध. काय मोठी गोष्ट आहे बघ दूध करायची. हो बाटली पण धुतो मी आणि दूध पण देतो करून. ओके चला.